तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरच्या घरी उशी कशी बनवायची ते सांगणार आहे। त्यासाठी उंची घ्यायची आहे आपल्याला 22 इंच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला 17 इंच। लक्षात ठेवा, उंची घ्यायची आहे आपल्याला 22 इंच आणि रुंदी आपल्याला 17 इंच घ्यायची आहे। आणि मैत्रिणींनो, आता ह्याचा आपल्याला उशीचा कवर शिवून घ्यायचा आहे। उशी आपण तयार करणार आहोत, त्यासाठी आपल्याला उशीचा कवर शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघू शकता, आता मी शिवून घेतलेला आहे। आपल्या घरामध्ये जे काही शिवण झाल्यानंतर तुकडे उरतात किंवा चिंध्या ज्या उरतात ते फेकून न देता त्याच्या अशा पद्धतीने वापर करा। आता हे ते सगळे तुकडे तुकडे कटिंगच केलेले आहेत, तर ते आपल्याला अशा पद्धतीने घालायचे आहेत। तुमच्या घरात जर जुने काही कपडे वगैरे असेल तर त्याची सुद्धा उशी खूप सुंदर होते मैत्रिणींनो। तर बघू शकता, अशा एकसारखा थर तुम्ही घाला तर आपली उशी उंच सकल होणार नाही। अक्षरशः आपण मार्केटमधून विकत आणल्यासारखी स्मूथ उशी होणार आहे आणि खूप सुंदर होणार आहे। एकसारखा आपल्याला थर चढवायचा आहे, कोंबू नका, व्यवस्थित घाला की जेणेकरून एकसारखा थर व्हावा, कुठेच कमी जास्त होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी पूर्णपणे चिंदा या कवरमध्ये घालून घेतलेले आहे। तर पुढं काय करायचं मी सांगणार आहे तुम्हाला। एक काठी घ्यायची आहे आणि काठीच्या साह्याने आपल्याला एकसारखं बडवत राहायचं आहे। तर बघू शकता, असं बडवल्यामुळे कणा आपला थर एकसारखा बसतो आणि कुठेच उंच सकल होत नाही आणि आपल्याला पण उशी घेतल्यानंतर त्रास होत नाही। तुम्ही ही उशी डोक्याखाली घेऊ शकता। तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर तुम्ही खुर्चीच्या खालीही ठेवू शकता। जर तुमचे पाय वगैरे दुखत असतील तर पायाखाली ही उशी तुम्ही वापरू शकता। तुम्ही कशासाठी सुद्धा याचा वापर करू शकता मैत्रिणींनो। तर आपल्याच घरामध्ये जे काही चिंध्या कपडे उरलेले असतात त्याचाच मी तुम्हाला आज त्याचा खूप छान असा वापर कसा करायचा ते मी सांगत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हात घालून व्यवस्थित असा थर करून घ्यायचा आहे, एकसारखं असं बडवून घ्यायचं आहे। काठी वगैरे असेल तर एकसारखं बडवून घ्या की जेणेकरून कुठेच उंच सकल होणार नाही। आता बघू शकता, मी आता तुम्हाला शिवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला वरच्या साईडनं टाके घालून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पण नक्की बघा। आता आपल्याला सुई दोरा घेऊन वरती असे पिलो कवर आपल्या उशी तयार झाली आहे त्याला टाके घालून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपली उशी पॅक होणार आहे। आता पिलो कवर कसा शिवायचा ते पण सांगणार आहे। पिलो कवरसाठी थोडंसं चांगलं कापड वापरा तुम्ही, जेणेकरून छान दिसावं आणि थोडंसं नवीन असावं। म्हणजे तुमचा टॉप वगैरे असेल तर घ्या, पण जास्त पण जुनं घेऊ नका जेणेकरून ते टिकावं। यासाठी थोडंसं नवीन कापड घेतलं तरी चालेल। आता मी येथे नवीन कापडच घेतलेला आहे। येथे एक शाल आहे, आमच्या घरात होती, मग तीच आता मी त्याचा तुम्हाला पिलो कवर कसा बनवायचा ते मी सांगणार आहे। कारण कसं होतं, आपण ज्यावेळेस उशी टाकतो त्यावेळेस पाहुणे वगैरे आले तरी त्यांच्यासमोर सुद्धा ती उशी छान दिसावी, यासाठी थोडासा वरचा कवर जो आहे तो तुम्ही सुंदर लावा की जेणेकरून ती उशी त्यांना पण छान वाटावी, आपल्याला पण बघितल्यावर छान वाटावी, आपल्यालाही वापरताना छान वाटावी। यासाठी आपल्याला थोडासा कवर, पिलो कवर सुंदर शिवून घ्यायचा आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने पूर्ण मी हाताच्या साहाय्याने टाके घातलेले आहेत। तर आपली उशी कंप्लीट तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे जर चिंध्या असतील तर वाया न घालवता अशा पद्धतीने उशी नक्की बनवा। अनेक कारणासाठी या उशीचा वापर होतो। तर बघू शकता, एकसारखं आपल्याला बडवून परत पण घ्यायचं आहे की जेणेकरून सर्व काही त्यामध्ये आपण चिंध्या घातल्या ते एकसारख्या व्हाव्यात, सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यावे। तर बघू शकता, आता कुठेच उंच सकल दिसत नाही। आता शिवायचं आहे पिलो कवर, त्यासाठी उंची घ्यायची आहे साधारणतः 22 इंच उंची आहे, पण एक 2 इंच जादा घ्यायचं आहे आणि 18 इंच रुंदी, आपल्याला 2 इंच जादा घ्यायचं आहे। मैत्रिणी लक्षात ठेवा, 22 इंच उंची, 2 इंच जादा घ्या शिवण्यासाठी। रुंदी आहे 18 इंच, त्यात ही 2 इंच जादा घ्या। अशा पद्धतीने पिलो कवर कट करा। कारण कसं होतं, आपण कट्टानकट्टी घेतलं की उशीचा जो कवर आहे तो उशीमध्ये जात नाही, त्यासाठी 2-2 इंच आपल्याला वाढवून नक्कीच घ्यायचं आहे मैत्रिणींनो। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी कटिंग केलेलं आहे। आता मी तुम्हाला पिलो कवर कसा शिवायचा ते पण सांगणार आहे। तर बघू शकता, कडेने आपल्याला गोट घालून घ्यायचा आहे।
आता आपल्याला कडेने ही टिप मारून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही. मी स्टेप बाय स्टेप सगळं काही सांगितलेलं आहे. तुमच्या घरात जर अशा चिंध्या किंवा कपडे असतील तर वाया घालवू नका. आपल्याला खुर्चीखाली किंवा झोपताना किंवा पाय दुखायला लागले तर पाय ठेवायला ह्या उशीचा फार उपयोग होतो मैत्रिणींनो. त्यामुळे बघू शकता किती सुंदर आपली उशी तयार झालेली आहे. अक्षरशः घरातीलच कपड्यापासून आपण हे शिवलेलं आहे. 1 रुपयाही खर्च केलेला नाही. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या चिंध्या वाया न घालवता शिवा. तर आता आपल्याला बंद शिवून घ्यायचं आहे. पूर्ण उंची घेतलेली आहे मी 26 इंच, रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. त्यामध्ये आपल्याला 4 बंद कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर मोठे हवे असतील बंद तर तुम्ही उंचीला जास्त घ्या. आता मी साधारणतः 2 गाठी बसतील या पद्धतीने माप घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पिलो कवरला आता ते लावून घ्यायचे आहेत. पिलो कवर घातल्यावर सुद्धा आपली उशी खूप सुंदर आणि छान होणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की पिलो कवर पण शिवा आणि उशी पण शिवून बघा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या पिलो कवरचा मध्य काढायचा आहे. मध्य म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, पिलो कवरची पूर्ण उंची बघायची आहे. आता येथे पूर्ण उंची आहे 17.5. 17.5च्या निम्म होतं 8.5. तर अशा पद्धतीने 8.5 इंचावर मी खूण केलेली आहे. 8.5 पासून 4 इंच इकडं, 4 इंच इकडं अशा पद्धतीने आपल्याला बंद लावून घ्यायचे आहेत. खाली पण दुसरीकडच्या साईडनं पण 4-4 इंच सोडून तुम्ही बंद बांधून घ्या. तर अशा पद्धतीने आता मी बंद लावत आहे. डबल टिपा मारा, शक्यतो उसवू नये आपले पिलो कवर. अशा पद्धतीने खूप सुंदर आपला पिलो कवर तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की असा पिलो कवर तयार करून बघा. आता मी या पिलो कवरमध्ये तुम्हाला उशी घालून पण दाखवणार आहे. आपली उशी पिलो कवरमध्ये घातल्यानंतर अक्षरशः नवीन आणल्यासारखी वाटणार आहे. तर तुम्ही सुद्धा ही नक्की आयडिया ट्राय करा आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. तर नक्की तुम्ही उशी बनवण्याचा प्रयत्न करा. आता ही उशी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपल्याला वाटणार पण नाही की जुन्या कपड्यापासून आपण ही उशी बनवलेली आहे. तर बाहेरसुद्धा काही दिसत नाही. तर आपल्याला नवीन आणल्यासारखं ही उशी दिसत आहे. तर अशा पद्धतीने बंद आपल्याला बांधून घ्यायचे आहेत. बघा आपलं माप व्यवस्थित आलेलं आहे. 2-2 इंच जादा घेतल्यामुळे आपला पिलो कवर उशीला व्यवस्थित बसलेला आहे. शक्यतो वरती पिलो कवरसाठी नवीन कापडाचाच वापर करा. आता इथे मी नवीन कापडच घेतलेला आहे. येथे शाल होती, शाल वापरत नव्हतो, तीच वापरलेली आहे मी. अशा पद्धतीने पिलो कवर घातल्यानंतर सुद्धा काठीने व्यवस्थित बडवा की जेणेकरून व्यवस्थित आपली उशी मस्त होईल. सगळीकडून अंतर सेम होईल, कुठंच कमी जास्त होणार नाही. त्यासाठी हे सतत मारत राहायचं आहे 1-10 मिनटं तरी. अशा पद्धतीने आपलं पिलो कवर आपली उशी तयार झालेली आहे. तर बघू शकता किती सुंदर आपली उशी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची उशी नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांना सुद्धा उशी कशी शिवायची, पिलो कवर कसा शिवायचा, चिंध्यांचा वापर कसा करायचा याची माहिती कळू शकेल. त्यामुळे एक लाईक तर नक्की करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा की जेणेकरून मी असे नवनवीन व्हिडिओ टाकत राहते की तुमच्याकडे ते येतील. तर बघू शकता किती सुंदर छान आपली उशी झालेली आहे आणि पिलो कवरही खूप सुंदर आणि छान झालेला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्णपणे फिरवून पण दाखवलेलं आहे, मागून पण दाखवलेलं आहे, पुढून पण दाखवलेलं आहे. खूप सुंदर आपला पिलो कवर झालेला आहे आणि उशी पण छान झालेली आहे. एकसारखं तुम्ही काठीने मारा की जेणेकरून त्याचं अंतरही सेम व्हावं आणि दिसायलाही छान वाटावी. ओबडधोबड वाटू नये, कमी जास्त वाटू नये, यासाठी थर चढवतानाच हात लावून व्यवस्थित शिवा की जेणेकरून 5 मिनटं वेळ लागू द्या पण छान येऊ द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.